अनारसे असा विषय आहे की तो संपताच संपत नाही। तर हे अनारसे अगदी परफेक्ट होण्यासाठी 11 अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर हे अनारसे कुरकुरीत होण्यासाठी एक सिक्रेट गोष्ट आपल्याला यामध्ये घालायची आहे, ती कोणती? तर हे अनारसे मऊ का पडतात, हे अनारसे कडक वातड का होतात, तेलात का विरघळतात, तर याचं पीठ पातळ झालं तर काय करायचं किंवा कोरडं पडलं तर काय करायचं, हे स्टोअर कसे करायचे जेणेकरून यातील जास्तीचं तेल सगळं निघून जाईल। तर नमस्कार, मी सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण अनारशांविषयी अतिशय महत्त्वाच्या 11 गोष्टी कोणत्या त्या बघणार आहोत। तर इथे मी अर्धा किलोची ही पिठी बनवून घेतलेली आहे। ही पिठी कशी बनवली यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवरची अनारशांची रेसिपी बघू शकता। तर अनारसे कुरकुरीत होण्यासाठी या अर्धा किलो पिठीसाठी इथे मी 350 ग्राम गूळ घेतलेला आहे आणि 50 ग्राम इथे मी साखर घेतलेली आहे। ही साखर मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आणि गूळ आणि साखरेचं दोन्ही एकत्र प्रमाण हे 400 ग्रॅम झालेलं आहे। तर या पिठामध्ये सगळ्यात आधी आपल्याला ही पिठी साखर मिक्स करून घ्यायची आहे। पिठी साखर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हा जो आपण गूळ घेतला होता तो आपल्याला थोडा थोडा करून मिक्स करायचा आहे। तर हा सगळा गूळ आपल्याला लागणार आहे, पण मिक्स करताना थोडा थोडा करायचा आहे। तर हा सगळा गूळ घालून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। तर याचा झटपट गोळा कसा बनवायचा हे मी मागच्या अनारशांच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। तर आपण इथे जी पिठी साखर वापरलेली आहे आणि याच्यामुळेच आपले हे अनारसे अगदी कुरकुरीत होतात। तर हे असं प्रमाण वापरून तुम्ही हे अनारसे बनवू शकताय। तर आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, पीठ कोरडं पडलं तर काय करायचं? तर अशा पद्धतीने हे पीठ मळून बघायचं। असा गोळा झाला तर पीठ तुमचं परफेक्ट आहे, पण गोळा बनत नसेल, पीठ कोरडं असेल तर तुमचं पीठ कोरडं झालेलं आहे। तर त्यामध्ये अगदी पाव चमचा दूध किंवा तूप घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। पीठ कोरडं झालं आहे म्हणून बरेच जण गूळ वापरतात, पण अजिबात असं करायचं नाही आहे। फक्त दूध किंवा तूपच आपल्याला इथे अगदी पाव चमचा वापरून हे पीठ मळून घ्यायचं आहे। असा छान घट्टसर गोळा होईपर्यंत आपल्याला लागेल तसं तूप किंवा दूध घालायचं आहे। तर आता महत्त्वाचा तिसरा मुद्दा म्हणजे पीठ पातळ झालं तर काय करायचं? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सगळं प्रमाण जे आहे वजनाने मापूनच घ्या। वाटीच्या मापाने काही वेळेला प्रमाण चुकू शकतं आणि तांदूळ योग्य सुकलेला असावा। तर यासाठी माझा मागचा अनारशांचा व्हिडिओ बघा, त्यामध्ये मी सांगितलेलं आहे तांदूळ कुठल्या स्थितीमध्ये आपल्याला बारीक करायचं आहे। तरीही तुमचं पीठ जर पातळ झालं तर काय करायचं? तर हे पीठ बनवताना थोडंसं पीठ तुम्ही साधारण एक डबाभर पीठ काढून ठेवा आणि मग हे पीठ बनवा। जर पातळ झालं तर त्यामध्ये मिक्स करता येईल। तर तुम्ही जर कोरडं पीठ ठेवला नसाल तर पातळ झालेलं पीठ झाकण लावून बाहेर ठेवा। जर खूपच फसफसलं असेल तर ते फ्रीजमध्ये ठेवा। पुन्हा 3 दिवस तांदूळ भिजवून ते सुकवून त्याची पिठी बनवून त्या पातळ झालेल्या पिठामध्ये मिक्स करा आणि 2 ते 3 दिवस पुन्हा मुरण्यासाठी ठेवा आणि त्यानंतर तुम्ही याचे अनारसे बनवू शकता। चौथी गोष्ट, हे अनारसे पटकन कसे थापायचे? तर मुरलेल्या पिठाचा एक गोळा घ्यायचा, छान मळून घ्यायचा, त्याचे छोटे गोळे बनवायचे। एखादी प्लास्टिकची पिशवी अशा पद्धतीने तेल लावून घ्यायची, साईडला थोडीशी खसखस घ्यायची आणि हा गोळा थोडासा चपटा करून बोटाने अशा पद्धतीने दाबून घ्यायचा आणि त्यानंतर हा अनारसा या खसखसमध्ये घोळवून थोडंसं आपल्याला याला आकार देऊन घ्यायचा आहे। तर असं केल्याने काही सेकंदामध्ये आपला अनारसा पटकन थापला जातो। बघू शकता अगदी परफेक्ट असा अनारसा थापला जातो। तर आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा, अनारसा जाड थापावा की पातळ? तर ज्यांना कुरकुरीत अनारसे हवे आहेत त्यांनी पातळ थापायचं आहे आणि ज्यांना आतून मऊ असा गाभा हवा असेल तर त्यांनी जाड अनारसा थापून घ्यायचा आहे। तर आता पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनारशांना एकसारखा मस्त रंग यावा यासाठी कसं तळायचं? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनारसा तळताना गॅस बारीक ठेवायचा आणि तो अगदी शेवटपर्यंत आहे तसाच राहिला पाहिजे। मध्येच थोडासा मोठा, मध्येच थोडासा कमी असं अजिबात करायचं नाही आहे। एकसारखा बारीक आपल्याला गॅस ठेवायचा आहे आणि शेवटपर्यंत अनारसा आपल्याला अशाच पद्धतीने तळून घ्यायचा आहे, म्हणजे अनारशांना रंग छान येतो। त्याचबरोबर सगळ्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गूळ आपल्याला मस्त पिवळ्या रंगावरती घ्यायचा आहे। डार्क चॉकलेटी लालसराचा रंग आपल्याला अजिबात घ्यायचा नाही। तर पुढची अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनारसा तेलात का विरघळतो? तर तुमचं गुळाचं प्रमाण जर पिठामध्ये जास्त झालं तर तेलामध्ये अनारसा विरघळू शकतो। यामधलीच आणखीन एक गोष्ट, तर तेलामध्ये अनारसे तळताना एकापेक्षा जर तुम्ही जास्त तळणार असाल तर तेलाचं टेम्परेचर तुम्हाला मॅनेज करता आलं पाहिजे। तेल आपलं हलकं गरम असतं आणि गॅस सुद्धा अगदी कमी असतो, त्यामध्ये अनारसा सोडल्यानंतर तेलाचं टेम्परेचर अजून खाली येतं आणि त्याच वेळेला तुम्ही जर दुसरा अनारसा सोडला तर त्या तेलाचं टेम्परेचर अजून खाली येतं, तेल पूर्ण थंड होतं आणि त्यामुळे अनारसा तेलामध्ये विरघळू शकतो। म्हणूनच एका वेळेला एकच अनारसा तळायचा आहे, पण एकापेक्षा जास्त अनारसे जर तुम्ही एका वेळेला तळणार असाल
तर आधी सोडलेला अनारसा थोडासा तळला गेला की मगच दुसरा अनारसा आपल्याला तेलामध्ये सोडायचा आहे। त्याचबरोबर अनारसा तेलात सोडल्याबरोबर लगेचच त्याच्यावरती तेल टाकत राहायचं नाही आहे, तर अनारसा थोडंसं वरती येऊ द्यायचं आहे, मग तेल टाकायचं आहे, नाहीतर अनारसा तेलामध्ये विरघळू शकतो। तर पुढची महत्त्वाची गोष्ट, अनारसा अशा पद्धतीने खुसखुशीत आणि अगदी जाळीदार न होता तो वातड, टणक किंवा कडक का होतो? तर गुळाचं प्रमाण जास्त झालं तर अनारसा टणक, वातड आणि कडक होतो। त्याचबरोबर जर तुम्ही चिक्कीचा गुळ वापरला तरीही अनारसा कडक आणि चिवट होतो। तर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनारसे मऊ का पडतात? तर अनारसा जर तुम्ही जाड थापलात आणि मोठ्या गॅसवरती तळलात तर अनारशांना वरून कलर येतो आणि आतून ते कच्चे राहतात आणि काही वेळानंतर हे अनारसे मऊ पडतात। त्यामुळे आपल्याला पातळ अनारसे थापायचे आहेत आणि बारीक गॅसवरतीच हे तळायचे आहेत। तुम्ही जाड जरी अनारसे थापून घेतलात तरीही बारीक गॅसवरतीच आपल्याला हे अनारसे तळून घ्यायचे आहेत। तर पुढची महत्त्वाची गोष्ट, अनारसे तेल खूप पितात आणि त्यातील सगळं तेल निघून जावं यासाठी काय करायचं? तर सगळे अनारसे तळून झाल्यानंतर अशा पद्धतीने एखाद्या चाळणीमध्ये किंवा जाळीमध्ये आपल्याला उभे अनारसे ठेवायचे आहेत, जेणेकरून त्यातील सगळं तेल निघून येईल। तर या जाळीच्या खाली किंवा चाळणीच्या खाली एखादं भांडं ठेवायचं आहे, म्हणजे जास्तीचं तेल त्या भांड्यामध्ये जमा होईल। तर हे अनारसे बनवून मी असेच अर्धा तास या चाळणीवरती ठेवले होते आणि याच्यातील तेल खाली कढईमध्ये निघून आलेलं आहे। तर इथे बघा, कढईमध्ये अगदी भरपूर असं हे अनारशांमधून तेल निघून आलेलं आहे। तर तुम्ही या पद्धतीने ठेवू शकता किंवा मग आपल्या घरी अशी खोबरं खिसण्याची जी खिसणी असते त्याच्यामध्ये तुम्ही अनारसे अशा पद्धतीने उभे करून ठेवला तर यामध्ये अनारसे व्यवस्थित ठेवताही येतात आणि याच्यातील सगळं तेल निघून येतं। तर ही पद्धत वापरला तर अनारशांमध्ये जरा सुद्धा तेल शिल्लक राहणार नाही। तर आता पुढची अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनारसे कशा पद्धतीने स्टोर करायचे जेणेकरून त्यातील राहिलेलं सगळं तेल निघून येईल। तर इथे मी अनारसे अर्ध्या तासांपूर्वी बनवून ठेवले होते आणि याच्यातील सगळं तेल निघून आलेलं आहे। तर अजूनही जे राहिलेलं तेल आहे ते निघण्यासाठी आपल्याला अनारसे डब्यामध्ये कशा पद्धतीने ठेवायचे आहेत तर हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर किमान अर्धा तास आपल्याला चाळणीवरती असे अनारसे ठेवायचे आहेत आणि त्यानंतर अशी एखादी प्लास्टिकची पिशवी घ्यायची आहे आणि यामध्ये अनारसे अशा उभ्या पद्धतीने आपल्याला ठेवायचे आहेत। तर इथे मी कमी प्रमाणात हे अनारसे बनवलेले आहेत। तुम्ही जर जास्त प्रमाणात बनवलात तरीही याच प्रकारे आपल्याला अनारसे ठेवायचे आहेत। तर तुम्ही अशा पद्धतीने 2 ते 3 पिशव्या बनवू शकताय। तर या पद्धतीने हे उभे अनारसे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि ही अनारशाची जी पिशवी आहे ती व्यवस्थित आपल्याला बंद करून घ्यायची आहे। तर याला मी रबर लावून घेते। तर अनारसे अशा पद्धतीने उभे करून ठेवल्यामुळे या अनारशातील जास्तीचं सगळं तेल या पिशवीमध्ये जमा होतं आणि ते जमा झालेलं तेल बाहेर निघण्यासाठी आपल्याला पिशवीला अशा पद्धतीने होल करून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने 3 ते 4 ठिकाणी आपल्याला या पिशवीला होल करून घ्यायचे आहेत, जेणेकरून या पिशवीमध्ये साठलेलं अनारशाचं सगळं तेल बाहेर निघून येईल। तर आता ही पिशवी आपल्याला डब्यामध्ये ठेवून द्यायची आहे। तर इथे मी थोडेसेच अनारसे बनवले होते आणि हे दाखवण्यासाठी मी इथे एक छोटा डबा घेतलेला आहे। तर अनारशाची पिशवी आपल्याला आडवी ठेवायची आहे, त्याच्यामुळे आपल्याला डबा थोडासा मोठा घ्यावा लागेल। तर या डब्यामध्ये अनारशाची पिशवी थोडीशी वरती किंवा अंतराळी राहिली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ठेवायची आहे। तर यासाठी तुम्ही एखादं खाली भांडं ठेवा, एखादी जाळी किंवा स्टँड ठेवा किंवा मग अशा पद्धतीने मोठे जर चमचे तुमच्याकडे असतील तर अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि त्याच्यावरती ही पिशवी आपल्याला ठेवायची आहे। तुम्ही जर मोठा डबा घेतला तर तुमच्याकडे जर लाकडी चमचे मोठे शिल्लक असतील, जास्तीचे असतील तर ते तुम्ही इथे वापरू शकता किंवा मग एखादं लाटणं किंवा पळी जास्तीचे असतील तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकताय। तर ही अनारशाची पिशवी आपल्याला ठेवताना अशा पद्धतीने उभी न ठेवता आडवी ठेवायची आहे, जेणेकरून याच्यामधलं तेल जे आहे सगळं डब्यामध्ये निघून येईल। तर इथे मी दाखवण्यासाठी हा छोटा डबा घेतलेला आहे, पण तुम्ही अनारसे स्टोर करताना मोठा डबा घ्या, जेणेकरून ही पिशवी आडवी बसेल आणि सगळ्या बाजूने या पिशवीमध्ये साठलेलं तेल जे आहे खाली डब्यामध्ये निघून येईल। तर ज्या बाजूला मी मोठा होल केला होता त्या बाजूने मी पिशवीचं तोंड खाली केलेलं आहे आणि ही अनारशाची पिशवी ठेवलेली आहे। तर आता याला झाकण लावून मी साधारण 1 दिवसासाठी ठेवते आणि मग तुम्हाला यामध्ये तेल किती साठलेलं आहे ते दाखवते। तर इथे मी दुसऱ्या दिवशी हा डबा तुम्हाला काढून दाखवते आणि आता अनारशाचं तेल डब्यामध्ये किती साठलेलं आहे ते बघूयात। तर इथे मी 1च दिवस हे अनारसे डब्यामध्ये ठेवले होते आणि हे जास्तीचं तेल निघून आलेलं आहे। तर अनारशातील सगळं तेल निघून येईपर्यंत आपल्याला अशाच पद्धतीने ही पिशवी या डब्यामध्ये ठेवायची आहे। अगदी तुम्ही अशी पिशवी 4-5 दिवस जरी ठेवली तरी चालेल आणि तुम्हाला लागेल तसे याच्यातील अनारसे काढून घेऊ शकता आणि पुन्हा याच पद्धतीने ही पिशवी ठेवला तरी चालेल, म्हणजे जे काही शिल्लक राहिलेले तेल असेल ते सगळं या पद्धतीने निघून येतं।
आणि असं ठेवल्यामुळे आपले अनारसे मऊसुद्धा पडत नाहीत। तर इथे हे अनारसे मी तुम्हाला काढून दाखवते। तर बघू शकता जास्तीचं तेल सगळं निघून आलेलं आहे आणि फक्त एकच दिवस मी ही पिशवी अशा पद्धतीने ठेवली होती। तर तुम्ही 2-3 दिवस जर ही पिशवी अशा पद्धतीने ठेवला तर राहिलेलं जे काही थोडंसं तेल शिल्लक आहे ते सगळं तेल निघून जातं आणि मस्त कुरकुरीत असे हे आपले अनारसे राहतात। तर अनारसे बनवण्यापासून ते स्टोर करण्यापर्यंत अतिशय महत्त्वाच्या 11 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या। तर या जरूर फॉलो करा आणि तुमचे अनारसे अगदी परफेक्ट बनवा। तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।